नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर. सध्या अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये एक नवीन ट्रेंड आहे. ट्रेंड असा आहे की काही झालं तर चालते, पण माझ्या मुलाला मी इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये शिकवणार. अक्षरशः लोक किडनी विकायला तयार आहेत, पण इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये शिकवायचं म्हणतात, आहे की नाही? काय व्हायचं ते होईल. वावरं शेतं विकण्याचा जमाना गेला. अक्षरशः धुणे भांडेवाले सुद्धा असं म्हणत आहेत की मी 4 घरचे धुणे किंवा 4 घरचे भांडे जास्त करेल, पण माझ्या मुलाला मी इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्येच शिकवणार आहे. नेमकं इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये शिकवल्यानंतर मुलांमध्ये असा काय बदल होतो किंवा मराठी माध्यमातून शिकवल्यानंतर ती का मागे राहतात किंवा ती मागे राहतात का खरंच, असे सगळे प्रश्न आहेत. बऱ्याच पालकांना म्हणजे ज्यांची इच्छा आहे की माझं पोरग इंग्रजी मीडियम मधूनच शिकावं, त्यांचं स्वतःचं शिक्षण किती झालंय किंवा ते किती शिक्षण तज्ञ आहेत किंवा काय, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बऱ्याच पालकांना तर फक्त असं वाटतं की मला इंग्रजी येत नाही म्हणूनच मी मागे पडलो, माझं पोरग मागे पडू नये, नाही तर मी फार हुशार होतो, फक्त इंग्रजी मला आलं नाही म्हणून हे सगळं झालंय आणि म्हणून मग इंग्रजीसाठी त्यांचा आग्रह आहे. अशा वेगवेगळ्या समस्या आहेत की लोकांना नेमकं शिक्षण कोणत्या भाषेतून असावं, माध्यम कोणतं असावं, कोणत्या शाळेत आपल्या लेकराला शिकवायचं हे माहित नाही. त्याच्यामुळे अवास्तव खर्च वाढलेला आहे. त्याच्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाहक ज्या गोष्टींची आपल्या आयुष्यात काहीही आवश्यकता नाही, अशा भरपूर साऱ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. मग आता मूळ मुद्दा इथे येतो की नेमकं इंग्रजी माध्यमातून शिक्षण असावं का मराठी माध्यमातून शिक्षण असावं? मराठी माध्यमातून असावं तर का असावा किंवा इंग्रजी माध्यमातून असावं तर का असावा आणि नेमकं कोणत्या परिस्थितीत असावं, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला पाहायची. सगळ्यात आधी काही लोक कमेंट करतात की इंग्रजी मीडियमच्या शाळेतच घाला, या सरचं काय ऐकू नका किंवा या शिक्षकाचं ऐकू नका, याच्यामुळे नुकसान होईल, असं बरेच जण म्हणतात. कारण या आधीच्या काही व्हिडिओवर तशा कमेंट होत्या. तर माझं एक तुम्हाला प्रश्न आहे, साधा सोपा सिंपल प्रश्न आहे जनतेला. त्या प्रश्नाचं उत्तर जनतेने असं पटकन द्यायचं क्विकमध्ये मेसेज करून, की तुम्ही जर दक्षिण भारतात गेले, मग ते आंध्र प्रदेश असो, तमिळनाडू असो किंवा म्हणजे कर्नाटक असो किंवा कोणतेही दक्षिणेतलं राज्य घ्या तुम्ही, तिथं ऑटोवाले सुद्धा इंग्रजी बोलतात. म्हणजे ऑटो चालवणाऱ्यांचा अपमान किंवा त्यांना कमी लेखत नाही आपण, पण तिथं ऑटो चालवणारे सुद्धा इंग्रजी बोलतात. तुम्ही गोव्यासारख्या राज्यात गेले तर गोव्यात भिकारी सुद्धा इंग्रजीतून भीक मागतो. ओके. म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा आहे की इंग्रजी येतं म्हणून त्यांचं ऑटो ड्रायव्हर की सोडून ते कलेक्टर झालेत का किंवा त्यांचं मोठं करिअर झालंय का? किंवा गोव्यामध्ये भिकारी सुद्धा इंग्रजीतून भीक मागतो म्हणून त्याचं करिअर झालंय का? केवळ इंग्रजी भाषा येते म्हणून करिअर होते का? हा मूळ मुद्दा आणि हा प्रश्न आहे. चला ठीक आहे. आता बघूयात की नेमकं माध्यम कोणतं महत्वाचं. तुम्हाला पोस्टर दिसत असेल एक, यांचं नाव आहे विनायक पाटील. ओके. हे विनायक पाटील आहेत, हे कोल्हापूरचे आहेत. यांनी वयाच्या 21व्या वर्षी एमपीएससी मध्ये टॉप केलंय. बघा कितव्या वर्षी? वयाच्या 21व्या वर्षी एमपीएससी मध्ये टॉप केलंय. टॉप आहे ना, एमपीएससी टॉप केलंय. कितव्या वर्षी? 21व्या. परत सांगतोय मी, 21व्या वर्षी वयाच्या त्यांनी एमपीएससी मध्ये टॉप केलंय आणि त्यांना डेप्युटी कलेक्टर म्हणजे एमपीएससी मधली सगळ्यात मोठी जी पोस्ट असते ती पोस्ट त्यांना मिळाली. ओके. तर आता बघा, हे जे विनायक पाटील आहेत यांचं शिक्षण नेमकं कोणत्या माध्यमातून झालं, त्यांचं मत काय आहे, शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं, ते सगळं आपल्याला पाहायचंय. एकीकडं इंग्रजी मीडियमच्या शाळा आहेत तर दुसरीकडं मराठी मीडियमच्या शाळा आहेत. इंग्रजी मीडियमच्या शाळा म्हणजे अशा मोठमोठ्या बिल्डिंग्स राहतात, त्याला इंटरनॅशनल स्कूल असं गोंडस एक नाव असतं, इंटरनॅशनल किंवा मग आणखी काहीतरी म्हणजे कोणती तरी युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सल, असे वेगवेगळे नावं असतात त्याला. आणि मग या शाळांमध्ये किमान पहिलीची फीस 40,000 पासून सुरू होते. तर 40,000 पासून पुढे 1.5 लाख, 2-2 लाख अशा सगळ्या फीसेस असतात. मग लोकांना काय वाटतं की या शाळेमध्ये मुलं टाकले की आपली मुलं हुशार होतात. इथं मग सोमवारी इडलीच आणा, मंगळवारी डोसाच पाहिजे, बुधवारी हेच पाहिजे, गुरुवारी तेच पाहिजे, शुक्रवारी असंच पाहिजे, शनिवारी असे मेनू असतात. त्यानंतर आठवड्यातले 3 दिवसात म्हणजे 6 दिवसामध्ये 3 वेगवेगळे ड्रेस असतात की या दिवशी स्पोर्ट्सचा कपडा असला पाहिजे, या दिवशी हे असलं पाहिजे, त्या दिवशी ते. पॅरेंट्स मीटिंग असतात, मग यांच्या होमवर्कच्या वया असतात, रोजच्या रोज प्रत्येक विषयाचं होमवर्क असतं आणि मग त्याच्यासाठी घरात नवरा बायकोचे भांडणच असतं. तू पोराचं काउन करून घेतलं नाही, तू काउन करून घेतलं नाही, अगदी मारामारीपर्यंत सगळा कार्यक्रम जाते. लेकराच्या अभ्यासामुळं मायबापामध्ये भांडणच नाही तर घटस्फोट व्हायची पाळी आली. ते म्हणते तुझं लक्ष नाही लेकराकडे, ते म्हणते तुझं लक्ष नाही लेकराकडे, होमवर्क कसं काय होत नाही. मग शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग असते, पॅरेंट्स मीटिंगला हे दोघंही नवरा बायको जातात आणि मग तिथं तुम्ही जिथं 40-50 हजार रुपये फीस भरली तिथल्या तुमच्या विद्यार्थ्याची शिक्षिका, साधारणतः मिस म्हणतात त्यांना, आहे की नाही, तर त्या टीचर जे असतात त्या दोघाही मायबापाला शिव्या देऊन मोकळ्या होतात की तुमच्या पोराला पहा 20 पैकी फक्त 15 मार्क पडले, 12 मार्क पडले, त्याला गणित काहीच येणं, इंग्रजी काहीच येणं, सायन्स काहीच येत नाही, याला तुम्ही जबाबदार आहेत, तुम्ही होमवर्क करून घेत नाहीत, तुम्ही वेळेवर त्याचा अभ्यास घेत नाहीत. म्हणजे एकतर इकडे पैसे भरा आणि पुन्हा शिवा खा आणि अपयश झालं तर ते अपयश कोणाच्या माथी मारल्या जाणार, तर पालकांच्या माथी मारल्या जाणार. मग असं सगळं असून सुद्धा एवढे सगळे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जाण्यासाठी आतुर आहेत, कारण असं म्हणणं आहे त्यांचं की इंग्रजी शिवाय पर्याय नाही.
100% खरं आहे, इंग्रजी आलंच पाहिजे, पण इंग्रजी भाषा शिकण्यासाठी 6 महिने भरपूर आहेत. जसं मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ घेऊन आलो होतो, की माझा मित्र जो मी आणि ते आम्ही दोघं सोबत शिकलो. 12वी नंतर त्याने इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग नंतर तो अमेरिकेला जाणार होता, पण अमेरिकेला जाण्यासाठी इंग्रजी भाषा येणं महत्त्वाचं असतं. त्याने 3 महिन्यात इंग्रजी भाषा छान पद्धतीने शिकली आणि लगेच तो ती अमेरिकेला जायसाठीची जी परीक्षा असते भाषेची ती पास झाला. अमेरिकेत गेला आणि खूप मोठ्या डिलॉईट सारख्या एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतोय. करोडो रुपयाचं पॅकेज आहे. शिकला कुठं? तर माझ्यासारखंच ग्रामीण भागात. आम्ही लहानपणापासून सोबतच शिकलो. अक्षरशः जिल्हा परिषद शाळेमध्ये, नंतर मग आपल्या महात्मा फुले शाळेमध्ये कळमनुरच्या, आहे की नाही? मग आता हे जे राज्यातून टॉप केले ज्यांनी MPSC मध्ये, ज्यांचं नाव विनायक पाटील आहे, तर त्यांची नेमकी काय यशोगाथा आहे? तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट विनायक पाटलांबद्दल तर सांगणारच आहे मी, की त्यांनी राज्यात MPSC मध्ये टॉप केलंय. ते कोणत्या माध्यमातून शिकले आणि का शिकले, कशामुळे शिकले, हे सगळं मी सांगणार आहे. पण तत्पूर्वी कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यावे याचा जर आपल्याला विचार करायचा असेल, तर एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला. इंग्रजी माध्यम एक आहे, ओके, ज्यांना बऱ्याच लोकांना वाटतं की इंग्रजी माध्यमातून शिक्षण असावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, एक मराठी माध्यम आहे. आता मला साधा प्रश्न विचारायचा आहे. एक सोपा प्रश्न परत पुन्हा एकदा विचारतो. समजा तुमचं लेकरू आहे, एक 4-5 वर्षाचा मुलगा आहे तुमच्या घरात, ठीक आहे, ओके. आणि एक तानी नावाचा चित्रपट आहे, मराठी चित्रपट किंवा कोणता एखादा चित्रपट घ्या. तुमच्या 4-5 वर्षाच्या लेकराला तुम्हाला एक चित्रपट दाखवायचा जो खूप सुंदर आहे. तो चित्रपट एक इंग्रजी भाषेत आहे, तेलुगू भाषेत आहे, रशियन भाषेत आहे, फ्रान्स, ओके, किंवा कोणत्या तरी एखाद्या चायनीज आहे म्हणा, है की नाही, चायनाची जी भाषा असेल ती, किंवा जपानी भाषेत आहे म्हणा, आणि मराठी भाषेत आहे. मला सोप्या प्रश्नाचं उत्तर सांगा, की तुमच्या मुलाला चित्रपट दाखवायचा आहे. तुमचं लेकरू 3, 4, 5 वर्षाचं आहे, 6 वर्षाचं आहे, 7 वर्षाचं आहे. चित्रपट खूप छान आहे, तुम्हाला खूप आवडलेला आहे आणि त्या चित्रपटातून खूप प्रेरणा मिळणार आहे, खूप माहिती मिळणार आहे, खूप नॉलेज मिळणार आहे. तुम्ही त्याला कोणत्या भाषेत पिक्चर दाखवणार? मराठी भाषेत दाखवणार का तेलुगू, इंग्रजी, रशियन किंवा फ्रान्सची जी असेल, किंवा चायनीज किंवा जपानीज कोणती आहे की नाही, कोणत्या भाषेत दाखवणार? मी जर असतो तर मी मराठीत भाषेत दाखवणार. मी स्वतः सुद्धा मराठीत भाषेतच पाहणार, कारण मला बाकीच्या भाषा कळत नाहीत. म्हणजे तुम्हाला जर समजा ज्ञान किंवा माहिती मिळवायची असेल, माहिती, तर ती सगळ्यात बेस्ट कोणत्या भाषेत मिळते? तर ती मिळते तुमच्या मातृभाषेत. कोणत्या भाषेत मिळते? मातृभाषेत मिळते. कशात मिळते? मातृभाषेमध्ये. मग समजा तुमचं लेकरू 6 वर्षाचा आहे, 7 वर्षाचा आहे, त्याला तुम्ही एका मराठी भाषेत पिक्चर दाखवला आणि एक तेलुगू किंवा इंग्रजी किंवा रशियन किंवा फ्रान्सिस किंवा कोणत्या तरी एखाद्या भाषेत दाखवला, कोणता चित्रपट त्याला चांगला कळेल? तर 100% मराठी चांगला कळेल. इतकं साधं आणि सोपं लॉजिक आहे ना, की जगातले जेवढे शिक्षण तज्ञ म्हणून आहेत, 12 ते 13 मुख्य शिक्षण तज्ञ आहेत, ज्यांनी बाल शिक्षण आणि बालमानसशास्त्राचा अभ्यास केला. NCERTचे भारताचे सुद्धा अध्यक्ष असे म्हणतात, की तुमच्या लेकराचं शिक्षण हे मातृभाषेतून नाही झालं तर तो त्याचा आत्मघात आहे. काय आहे? आत्मघात आहे. त्याच्या आयुष्याची बरबादी आहे. का? सिंपल गोष्ट सांगतो. इंग्रजी भाषा शिकणं वेगळं. फरक समजून घ्या. सर्वसाधारण पालकांना कळत काय नाही नेमका, तर दोन्हीमध्ये फरक आहे. बघा, भाषा वेगळी आणि ज्ञान वेगळं, ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. बघा, भाषा वेगळी आहे, ज्ञान वेगळं आहे. भाषा, तुम्ही कोणतीही भाषा, जगातली कोणतीही भाषा तुम्ही 6 महिन्यात शिकू शकता. फक्त 6 महिने. किती महिने? 6 महिन्यात जगातली कोणतीही भाषा तुम्ही जर मनावर ठरवलं ना, की मला 6 महिन्यातच ही भाषा शिकायची, तुम्ही चायनीज भाषा सुद्धा शिकणार, तुम्ही जपानीज सुद्धा शिकणार. जिल्हा परिषदेच्या या महाराष्ट्रामध्ये कित्येक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ज्यांनी जपानीज भाषा शिकवली आपल्या लेकरांना 6-6 महिन्यात, वर्षभरामध्ये चायनीज भाषा शिकवली, किंवा इंग्रजी, रशियन भाषा शिकवली, स्पेन भाषा शिकवली. एका शाळेतल्या 4-4, 5-5 भाषा येतात एका शाळेतल्या विद्यार्थ्यांना. किती महिन्यात शिकते भाषा? 6 महिन्यामध्ये. ज्ञान 6 महिन्यात मिळवू शकता का तुम्ही? याचं उत्तर सपशेल नाही. ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला 100 वर्ष सुद्धा कमी पडतील, हजारो वर्ष सुद्धा कमी पडतील, इतकं ज्ञान आहे. मग एवढं ज्ञान जर आपल्याला मिळवायचं, तर हे ज्ञान तुम्हाला परकीय भाषेतून, जी भाषाच आपली नाही त्या भाषेतून चांगलं कळल का आपली स्वतःची जी मातृभाषा आहे त्याच्यातून चांगलं कळल? तर मातृभाषेतूनच कळतं. समजा तुम्हाला पहिलीच्या लेकराला साधी सिंपल, किंवा दुसरीच्या लेकराला, तिसरीच्या लेकराला एखादा मनात प्रश्न विचारला, की वनस्पती बाबा त्यांना आपण जेव घालत नाही, खाऊ घालत नाही, मग त्या वाढतात, तर कसं काय वाढतात? मग आपण त्यांना जर सांगितलं, आपण त्यांना काय सांगणार? मराठीमध्ये सांगणार की इंग्लिशमध्ये? तर मराठीमध्ये समजा सांगितलं, की काय करते बाबा वनस्पती, या वनस्पतीच्या पानांमध्ये हरितलवके असतात, है की नाही? मग ते काय करतात? त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला की ते काय करतात? त्या सूर्यप्रकाशाने त्याच्यापासून अन्न तयार करतात. तर हे अन्न तयार करण्यासाठी ते जमिनीतून त्यांच्या मुळांद्वारे क्षार आणि पाणी घेतात, आणि मग हवेतलं
कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन ह्या सगळ्या गोष्टीची क्रिया होते. त्याला आपण फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. त्याच्यामधून ते अन्न तयार करतात. असं मराठीतून व्यवस्थित समजून सांगितलेलं कळलं लहान लेकराला का इंग्लिशमधून समजून सांगितलेलं कळलं? साधी गोष्ट आहे, मराठीतून कळणार. ओके. रेल्वे स्टेशनवर जरी तुमचं 6 वर्षाचं पोरगं उभं असेल, इंग्लिशमधून किंवा समजा तुम्ही बालाजीला गेलात आणि बालाजीच्या तिथं रेल्वे स्टेशनला थांबलात आणि तिथून जर समजा तेलुगू भाषेमध्ये जर समजा ट्रेनची अनाउन्समेंट होत असेल तर त्याला कळेल का? कळणार नाही. पण त्याला मराठीतून अनाउन्समेंट झाली तर 100% कळेल की अरे हां, ही ट्रेन आहे, असा असा नंबर आहे ट्रेनचा. हे तुम्ही त्याला एक दोन कळेल का? वकटी रंडू नाडू मोलू आयदू कळेल तर एक दोनच कळणार. म्हणून साधी सिंपल गोष्ट आहे की ज्ञान मिळवायचं असेल तुम्हाला परफेक्ट, तर तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, मातृभाषेतून शिक्षण अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. इंग्रजी भाषेतल्या किंवा इंग्रजी मीडियमच्या माध्यमामध्ये तुमची लेकरं फक्त पाठांतर करू शकतात आणि भाषा शिकू शकतात, ज्ञान मिळवू शकत नाहीत. ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज मी व्हिडिओ काय. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नुकसान काय होतं बघा इंग्रजी मीडियमच्या शाळेमुळे. समजा हे एक लेकरू आहे, सिंपल गोष्ट आहे की या लेकराला काय करायचंय? काहीतरी विचारायचंय. कुठे विचारायचंय? शाळेमध्ये त्याला प्रश्न विचारायचा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये एकतर 99% शाळांमध्ये इंग्रजी बोलण्यावर फोर्स असतो की इंग्रजीमधूनच बोललं पाहिजे. यू हॅव टू आस्क क्वेश्चन्स इन इंग्लिश, डोंट आस्क इन मराठी. पहिलं वाक्य असतं त्यांचं, त्याला इंग्रजीमधून प्रश्न विचारायचे असतात. बऱ्याच वेळा काय होते, मुलाचं जे डोकं असतं ना, हे डोकं मेंदू, हा मेंदू सगळ्यांना देवानी सारखा दिलाय. पण त्या मेंदूला आपण किती क्रियाशील ठेवतो, किती विचारमग्न ठेवतो, त्याची कॅपॅसिटी किती वाढवतो, त्याच्यावर डिपेंड असते की तो किती हुशार होतो. हुशार मुलगा कोणाला म्हणतात? जो सगळ्यात जास्त जिज्ञासू आहे. काय आहे? जिज्ञासू. जो सगळ्यात जास्त जिज्ञासू असतो तो सगळ्यात जास्त हुशार होतो. जिज्ञासू कोण असतो? ज्याला सगळ्यात जास्त प्रश्न पडतात. काय? जास्त प्रश्न ज्याला पडतात तो जिज्ञासू. ओके. मग या जितक्या जास्त प्रश्न पडतील आणि जितक्या जास्त प्रश्नाची उत्तरं त्याला मिळत जातील तेवढा तेवढा तो हुशार होतो, चौकस होतो आणि मग तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आता मूळ मुद्दा आहे की सगळी मुलं जिज्ञासू असतात, सगळ्याच मुलांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतात. मराठी मीडियमच्या शाळेमध्ये पोरगा धडाधड प्रश्न विचारू शकते, काही पण विचारू शकते, कोणते पण प्रश्न विचारू शकते, त्याला काही बंधन नाही. साधं सिंपल गोष्ट आहे की ते असं विचारू शकते, हे झाड सरळच का वाढते, वाकडं तिकडं का वाढत नाही, नीटच का जाते वरी, असं विचारू शकते. ते सोपा प्रश्न आहे. समजा एखादा आंबा बिंबा आहे किंवा एखादं फळ आहे तर ते खालीच का पडते वर फेकल्यावर, असं विचारू शकते ते. पण इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये काय असते माहिती आहे का, की इंग्रजीमधून विचारा किंवा मग तुम्ही मराठीतून विचारलं की बाकी 2-4 घरची मुलं अशी असतात की ज्यांच्या घरी इंग्रजीचं वातावरण असतं, त्यांना इंग्रजी कळते किंवा टीचर्स रागवतात की तू मराठीतून विचारलं, मराठीतून कसं काय बोलला. मग काय होते, जिज्ञासा तर भरपूर असते, प्रश्न सुद्धा भरपूर पडतात त्याच्या डोक्यामध्ये, प्रश्न सुद्धा निर्माण होतात, पण ती विचारायची सोय इंग्रजीमध्ये नसते, त्याला ते विचारता येत नाही. मग हळूहळू त्याचं प्रश्न विचारणं कमी होतं. मग प्रश्न विचारणं कमी झालं की हळूहळू त्याची जिज्ञासा कमी होते. जिज्ञासा कमी झाली की हळूहळू मेंदूची क्रियाशीलता जी असते किंवा मेंदूची जी विचार करण्याची प्रक्रिया असते ती कमी होते, खुंटते आणि मग ते फक्त पाठांतराकडे वळते. मग त्याला जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा पाठ आहे, त्याचा अर्थ त्याला माहित नाही. पण एरे एरे पावसा तुला देतो पैसा, याचा अर्थ त्याला माहित आहे की पाऊस जर आला तर मी तुला पैसा देतो. पाऊस झाला मोठा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, याचा अर्थ त्याला कळतो. अर्थ कळून म्हणजे त्याचं आकलन एकदम सुंदर होतं. त्याला जे वाचलं किंवा जी कविता म्हणली ते कळते. पण इकडं टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा, नुसता हा हा हा. आणि मग घरचे बी ते घरी आले की तिथे बी ते म्हणणार जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा. घरचे बी हसणार, माय लेकरू किती चांगलं कविता म्हणायले हा हा हा. आणि मग ते मोठं झालं की त्याच्या आयुष्याचं सुद्धा हा 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 होऊन जाते. त्याच्या आयुष्यामध्ये काहीच उरत नाही. इकडे तर दनादन मार्क पडलेले असतात. इंग्लिश मिडियमच्या कोणत्या शाळेमध्ये जा, सगळं पोरं टॉपर असतात. तुम्ही कोणालाही विचारा, कोणत्या इंग्रजी मिडियमच्या पोराचा कशात नाही कशात पहिला नंबरच राहते. स्टेजवर गेले ना भाऊ, एका वर्गात 40 पोरं असले तर 40ला 40 डान्समध्ये पहिले असतात. त्यांची ती स्ट्रॅटर्जी असते की तुमचं पोरग तुम्हाला हुशार दाखवतात. ते त्यांच्या फाईल्स, शाळेतले वर्कशॉप्स, त्यांचे प्रश्नाची उत्तर कोण करतं? अक्षरशः शिक्षक करतात त्यांचे. आणि मग तुम्हाला ते टॉपर दाखवतात की तुमचं पोरग हुशार आहे. आणि तुम्ही तुमच्या पोराला काय विचारता? एकतर पाढे विचारता किंवा मग इंग्रजीमधल्या काहीतरी कविता विचारता किंवा असं काहीतरी विचारता, तर ते त्यांच्याकडून पाठच करून घेतलेलं असतं. ते काय केलेलं असतं, त्यांच्याकडून पाठच करून घेतलेलं असतं. मग तुम्हाला वाटते आमचं पोरग लय हुशार झालं, लय भारी झालं. पण असं काही नाही, सगळा सत्यानाश असतो. मुळात तुम्ही मातृभाषेतून किमान 7वी 8वी पर्यंत शिक्षण, किमान 5वी पर्यंत जरी काळाची गरज म्हणून 5वी पर्यंत शिक्षण मातृभाषेतून घेतलं पाहिजे. आता तुम्हाला मूळ मुद्दा सांगतो की हे जे आपले हे होते, काय म्हणतो आपण, त्यांचं नाव सांगितलं तुम्हाला, पाटील है ना. बघा, हे 21व्या वर्षी MPSC मध्ये राज्यात टॉप करणारे जे पाटील आहेत, तर यांचा जिल्हा आहे कोल्हापूर. कोणता जिल्हा आहे? कोल्हापूर जिल्हा आहे यांचा, कोल्हापूर. तालुका भुदरगड. आणि यांचं गाव, एक मिनिट, यांचं गाव आहे मुदाळ. काय आहे? मुदाळ. मुदाळ. यांच्या वडिलाचं नाव आहे नंदकुमार पाटील. काय आहे? नंदकुमार
पाटील. त्यांचा व्यवसाय म्हणजे शेती. घरी 7-8 एकर शेती आहे, बस 5-6 एकर तेवढ्या शेतीवर गुजराण. अत्यंत हालाकीची परिस्थिती, अत्यंत गरिबीची परिस्थिती. या मुलानं लहानपणी आपल्या शेतात काम केलेलं आणि गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकला. कितवीपर्यंत? 7वी पर्यंत. 7वी 8वी पर्यंत गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकला. 8वी ते 12वी यांच्याच गावात थोडंसं बाजूला एक माध्यमिक शाळा आहे 12वी पर्यंतची. ओके, ठीक आहे, 12वी पर्यंतची. म्हणजे ती पण इंग्रजी मिडियमची नाही, हा मराठी मिडियमची शाळा आहे बरं का. म्हणजे आपल्या ज्या संस्था असतात ना, जुन्या काळातल्या संस्था होत्या बघा, प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला किंवा एखाद्या ठिकाणी असायचे, तर तशातली जुन्यातली एक संस्था जी मराठी माध्यमाची आहे. कशाची? मराठी माध्यमाची. त्याच्यात त्यांनी 12वी पर्यंत तिथं शिकले. म्हणजे यांनी कोणत्याच प्रकारचं इंग्रजी शिक्षण घेतलं नाही, कोणत्याच इंग्रजी शाळेला घेतली नाही. 12वी झाल्यानंतर म्हणजे 12वी झाल्यानंतर यांचा पुण्यातल्या कॉलेजला नंबर लागला, तिथे गेले आणि कॉलेज करत करत त्यांनी काय केलं? एमपीएससीचा अभ्यास केला. आता तुम्ही म्हणसाल सर एमपीएससीला इंग्रजी असते की नाही? तर इंग्रजी कंपल्सरी आहे. मेन्सला तर एक मोठाच्या मोठा पेपर आहे. तर त्या एमपीएससी मध्ये वयाच्या 21व्या वर्षी सुरुवातीला याला शिक्षण अधिकारी पद भेटलं होतं, ते त्यांनी कॅन्सल करून पुन्हा परीक्षा दिली आणि मग 2022च्या परीक्षेत महाराष्ट्रामध्ये एमपीएससी टॉप केले यांनी. हे शिकलेत 12वी पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळात. कोणत्या माध्यमाच्या? मराठी माध्यमाच्या शाळात. तर यांना आहे की नाही, ज्यानी ज्यानी हे नो पप्पा होतं, काहीच नव्हतं. इटिंग शुगर नो पप्पा, आहे की नाही? काही नव्हतं याला. इटिंग शुगर नव्हतं, ज्यानी नव्हतं, पप्पा नव्हतं, मम्मी नव्हतं, काहीच नाही. गावाकडं ढोरं वळून शाळा शिकली आणि राज्यामध्ये पहिली आली. इंग्रजीचा यांना कुठेही अडथळा आला नाही. अगदी एमपीएससी सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा इंग्रजीचा काही एक संबंध नाही. तुमचे लेकरं जे म्हणतात ना की माझं इंग्लिश कच्चं असल्यामुळे मला इथं नंबर लागला नाही, तिथं नंबर लागला नाही, माझ्या मुलाचं नुकसान झालंय, हे तुमचे लेकरं तुम्हाला निव्वळ येड्यात काढत आहेत. लहानपणापासून त्यांनी काही शिकलेलं नाही, उगा येड्यात काढण्याचा प्रयत्न आहे. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की जर एमपीएससी सारख्या, काय एखाद्या इंग्रजी मीडियमचा विद्यार्थी आला नाही हो एमपीएससी मध्ये पहिला? तुम्ही म्हणसाल सर तेव्हा इंग्रजी मीडियम होतं का? तर 2006 पासून म्हणजे जवळपास 2004 पासून इंग्रजी मीडियमचं पेव फुटलेलं आहे. किती? 2004 पासून. आज 20 वर्षापासून इंग्रजी मीडियमच्या शाळा भरपूर आहेत, भरपूर. आमच्या इथलं जरी विचार केला ना तुम्ही इथं, तर इथं मागच्या 15 वर्षापासून इंग्रजी मीडियमच्या एका तालुक्यासारख्या ठिकाणी 10-10 शाळा आहेत, ज्यांनी जिल्हा परिषद शाळांना ओस पाडून टाकले. आणि त्या शाळेतून मागच्या 15 वर्षात जेवढे काही मुलं 10वी-12वी झालेत, सगळ्यांपैकी म्हणजे अक्षरशः म्हणजे एखादा मुलगा असेल की ज्यानं काहीतरी आयुष्यात केलंय, बाकी सगळे लेकरं निव्वळ आणि निव्वळ कामातून गेलेत. घरच्या कामाचे राहिले नाही, दारच्या कामाचे राहिले नाही. मराठी बी धडे येईना, इंग्रजी बी धडे येईना. मार्केटमध्ये गेले, खताच्या दुकानावर गेले, कुठेही गेले तुम्ही दुकानावर, तर त्याला हिशोब सुद्धा कळणं झालाय. म्हणजे निव्वळ आणि निव्वळ मातेरं झालंय त्यांच्या आयुष्याचं. आणि हेच आयुष्य, याच असंच आयुष्याचं मातेरं त्याही लेकरांचं होणार ज्यांच्या घरात इंग्रजीचं बिलकुल वातावरण नाही, आईवडिलांना इंग्रजी कळत नाही, पण तरी सुद्धा त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलेले आहे. तुम्हाला पटो न पटो, माझं खरं सांगणं काम आहे. आणि हेच एनसीईआरटी सांगते आणि हेच सगळे शिक्षण तज्ञ, तुम्ही कुठेही जा, तुम्ही गुगलला सर्च करा की सगळ्या शिक्षण तज्ञांचं किंवा बालमानसशास्त्रज्ञांचं मत काय आहे, शिक्षणाची भाषा कोणती असावी, तर ती मातृभाषाच असली पाहिजे. तुमच्या आईचं जे लेकराला कळतं ते बाकी दुसऱ्या कोणाचंच कळत नाही. अक्षरशः 6 महिन्याचं लेकरू असेल तर दुसऱ्याने कोणी एखादी काहीतरी खून करू द्या, ती कळत नाही, पण आईची कळते का? कारण ती नाळ जुळलेली असते ना बाळा. म्हणजे नाळ जरी तुटली तरी बेंबी तर कायम असते ना. तसं आहे ते की मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्कृष्ट शिक्षण आहे. म्हणून तुम्ही तुमचे लेकरं बाळा मातृभाषेतून शिकवले पाहिजे, किमान 5वी-8वी पर्यंत तरी. नंतर इंग्रजी भाषेतून शिकवा. आता दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला मी. ज्यांना कोणाला वाटत असेल की मी हे जे काही सांगतो ते चुकीचं आहे, तर तुम्ही एमपीएससीचा, यूपीएससीचा कोणताही रिझल्ट काढा, वेबसाईटवर जा, त्यांच्या रिझल्ट काढा आणि त्या स्टुडंट्सची हिस्ट्री चेक करा की त्यांची शाळा काय होती, काय नाही, सगळं असतं त्याच्यामध्ये, सगळं येतं, तुम्ही चेक करा. आता माझ्या घरचं उदाहरण सांगतो. माझ्या घरामध्ये माझी एक बहीण आणि एक पुतणी, दोघेही माझ्या गावात 7वी पर्यंतची शाळा आहे, 8वी पर्यंतची गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकल्या. दोघेही जणी एमडी करतात, दोघेही एमडी करतायत. एक मुंबईला एमडी करते आणि एक नगरला एमडी करते. दोघेही जणी एमडी करत आहेत, म्हणजे डॉक्टर होऊन एमडी करतायत. त्यांना कधी इंग्रजी भाषेची अडचण आली नाही. म्हणजे 8वी पर्यंत गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकून, म्हणजे असं काही मी 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत नाही. आता सध्या एमडीला आहेत. म्हणजे 8वी नंतर 4-12 आणि नंतर ते 4 वर्ष ते वैद्यकीय शिक्षणाचे, 4 आणि 4 8 आणि आता 9वे-10वे वर्ष आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी त्या कशामध्ये होत्या, तर मराठी मीडियमच्या शाळेमध्ये होत्या. त्या मराठी मीडियमच्या शाळेमध्ये शिकून त्या 8 वर्षापूर्वी म्हणजे 6 वर्षापूर्वी वैद्यकीय क्षेत्रात लागल्या, म्हणजे त्यांच्या डॉक्टर किल्ला लागल्या. आणि त्याच्यानंतर आता एमडी करत आहेत. तर एमडीला सुद्धा रुपया द्यावा लागला नाही. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची रँक होती, त्यांनी रँकिंगनं एमडी पास केलं आणि एमडीला लागल्या. कोणतेही क्लासेस नाही, काही नाही, काहीच नाही. तर हा सगळं जे आहे ना, फक्त त्यांचा लहानपणापासून पाया पक्का लागतो. जसं माझ्या घरामध्ये मी शिक्षक असल्यामुळं आणि जी माझी बहीण लागली तिचे वडील म्हणजे माझे काका ते पण शिक्षक होते. आम्ही पहिल्यापासून त्यांना 4थी पासून स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला लावली, नवोदयची परीक्षा द्यायला लावली. आताच्या सारख्या ह्या ऑलिम्पियाड तेव्हा काही नव्हतं. आता पण आमच्या खेड्यापाड्यात काही नाही, पण स्कॉलरशिप होतं, नवोदय होतं. ह्या दोन्ही परीक्षा आम्ही द्यायला लावल्या. दोन्ही परीक्षेमध्ये स्कॉलरशिपलाही पात्र झाल्या, परंतु स्कॉलरशिप मिळाली नाही.
एकीला मिळाली नाही. नवोदयमध्ये मात्र दोघेही लागल्या नाही, पण तरी सुद्धा त्यांना चांगला स्कोर होता, पण लागल्या नाही नवोदयला. पण लागल्या नाही तरी सुद्धा यांनी सुद्धा, ज्यांचं मी तुम्हाला चित्र दाखवलं, यांनी सुद्धा शाळेत असताना स्कॉलरशिप, नवोदय ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या शासन घेतं त्या सगळ्या दिलेल्या आहेत. आता हे सगळं ऐकून जरी समजा तुम्हाला वाटत असेल की बाबा काय भानगड आहे, तर एकदा तुमच्या लेकराला तुम्ही मी सांगितलेलं करून दाखवा. कोणती एखादी मराठी स्टोरी सांगा आणि एकदा इंग्रजीमधून स्टोरी सांगा. ती साधी स्टोरी सुद्धा त्याला कळते का बघा इंग्लिशमधून. जर स्टोरी कळत नसेल तर बाकीचं ज्ञान कळणं अवघड आहे. याच्याच बरोबर तुम्ही म्हणसाल आणखी काय, तर आणखी आपल्याकडं 7वी स्कॉलरशिपची एक बॅच आहे जी ₹0 मी सध्या देत आहेत. त्याची किंमत ₹3,500 आहे. बाकीच्यांकडे जास्त असते, माझ्याकडे ती पण कमी असते, पण त्याच्यातही ती सध्या फ्री केलेली आहे. 7वी स्कॉलरशिपची बॅच एकदम ₹0 आहे. तुम्ही त्यासाठी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या. दिवसभरात 3 तास लाईव्ह असतं आणि इतकं दर्जेदार, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म एटीएम गुरु एज्युकेशन आहे, जे गोरगरिबांच्या शिक्षणासाठी काम करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या भारतातलं एकमेव असं ॲप आहे ज्याला 5 स्टार रँकिंग आहे. तुम्ही जर प्ले स्टोअरला गेला आणि रँकिंग बघितली आणि रिव्ह्यूज जर वाचले लोकांचे, तर तुम्हाला कळेल की या ॲपमधून आपण नेमकं काय काम करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 5वी नवोदयची बॅच आता 12 जानेवारीला चालू होणार आहे. 12 जानेवारी 2026ला लिमिटेड ॲडमिशन्स असतात, तर ते तुम्ही ही सुद्धा बॅच घेऊ शकता. त्याच्यानंतर 4थी स्कॉलरशिपची बॅच सुद्धा 2,999ला होती, पण ती ₹1,111 ठेवण्यात आली. त्यानंतर 6वी फाउंडेशन, NMMS अशा सगळ्या 4थी पासून 8वी पर्यंतच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आणि एकदम उत्तम मार्गदर्शन त्याच्यातून तुम्हाला मिळतं, ते पण मातृभाषेतून. ज्याला इंग्लिश भाषेमधून करायचंच आहे नवोदय वगैरे, तर त्याच्यासाठी इंग्रजी मीडियमची सुद्धा बॅच आहे. पण माझं मत आहे की मातृभाषेतून शिकलेलं कधीही चांगलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये काही फ्री बॅचेस सुद्धा आहेत, ज्या तुम्हाला समजा पैसे नसतील कोणाकडे तर फ्री. समजा नवोदयची बॅच घ्यायला कोणाकडे पैसेच नाहीत, तर ₹20 फ्रीवाली पण बॅच आहे. ते ₹20 मी घेत नाही, ते ॲपला जातं खर्च. म्हणजे ॲपचं ते इंटरनेट हँडलिंग चार्ज आणि ते प्ले स्टोअरला ठेवायचा काहीतरी खर्च असतो त्या ॲपवाल्यांचा, तेवढा ते खर्च आहे. ₹20 म्हणजे फ्री रुपयामध्ये सुद्धा तुम्ही ती बॅच घेऊ शकता. ती फक्त रेकॉर्डेड आहे आणि याच्यामध्ये जी फीस, ज्याच्यात मी फीस घेतो त्याची मी लाईव्ह शिकवतो. त्याचा ग्रुप असतो, त्याच्यावर ग्रुपवर रोज स्वाध्याय पाठवतो किंवा मग त्याच्या टेस्ट आणि सगळ्या गोष्टी होतात. तिकडे मात्र रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात. बस एवढाच फरक आहे. धन्यवाद. ठीक आहे, थांबतो इथं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.